तुम्हाला माहीत आहे का, हा घावण्याचाच प्रकार आहे. याला म्हणतात तवसोळे. नारळाचा रस आणि तवसाळे करायला अगदी सोपे तर आहेतच आणि घरातल्या बेसिक सामानातच होतात. मिक्सरच्या जारमध्ये किसलेला ओला नारळ, जिरं, हळद आणि थोडंसं कोमट पाणी घालून खोबरं वाटून घ्यायचं. मग चाळणीतून रस गाळून घ्यायचा. या रसामध्ये गूळ, वेलची पावडर आणि नगभर मीठ घालायचं. रस चांगला ढवळून गूळ विरघळवून घ्यायचा. आपण वेलची पावडर तर टाकलीच आहे, पण आणखी फ्लेवर येण्यासाठी असल्यास केशर घालायची. आणि तवसाळे करण्यासाठी 5-6 तास भिजवलेले जुने तांदूळ वापरायचे. मी इथे कोलम तांदूळ भिजत घातला होता. बासमती किंवा आंबेमोहोर कुठलाही तांदूळ चालेल, पण तांदूळ हा जुनाच असायला हवा. आणि हो, इंद्रायणी तांदूळ चुकूनही वापरायचा नाही. 2 काकड्या सोलून नंतर किसणीवर किसून घ्यायच्या. खरं तर तवसं वापरायचं असतं, पण शहरात कुठे मिळणार तवसं. मग थोडीशी जून काकडी घ्यायची. खोबरं वाटलेल्याच मिक्सरच्या जारमध्ये तांदूळ घालून घेतले. त्यातच ही काकडी, अर्धा चमचा जिरं आणि हळद घालून तांदूळ बारीक वाटून घ्यायचे. आता या पिठात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून पीठ घावण्याच्या पिठासारखं पातळ करून घ्यायचं. गॅसवर एक भिडाचा तवा ठेवला आहे, त्याला तूप लावून घ्यायचं. भिडं चांगलं तापलं की मग त्याच्यावर आपल्याला हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे. आणि पीठ पसरल्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. 1-1.5 मिनटात झाकण काढायचं आणि वरची बाजू सुकली आणि खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की घावणा काढून घ्यायचा. हे तवसाळे परतायचे नाहीत, एकाच बाजूनी भाजायचे. हे रस आणि तवसाळे इतके सुमधुर लागतात, खाणाऱ्याचं मन अगदी तृप्त होतं. एकदा खाल्ल्यानंतर रस आणि तवसाळ्याची चव कधीही विसरता येणार नाही. इतके सुमधुर लागतात. आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी हेच तवसाळे आणि रस केले होते. कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे. आहे ना सुंदर?